ज्ञान आणि वैराग्य जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठल परवा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल परवा तो माधव परवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल परवा माधव परवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमादेवीवर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रकुमादेवीवर तो हा विठ्ठल परवा तो माधव परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर विठ्ठल परवा तो माधव परवा जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम भक्ताईसे जाना जिदेही उदास भक्ताई से जाना जिदेही उदास से जाना जिदेही उदास भक्ताई से जाना जिदेही उदास आशा पाश निवारोणी गेले आशा पास निवारोणी गेले आशा पास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण जनधन माता पिता आवडी जनधन माता पिता आवडी जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 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 काहीच साकडे पडोनी काहीच साकडे पडोने दी काहीच साकडे पडोने दी विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडी जनधन माता पिता नावडी जनधन माता पिता नावडी जनधन माता पिता तुका म्हणी
सत्य कर्मा भाविसाई तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाई म्हणे सत्य कर्मा भाविसाई तुका म्हणे सत्य कर्मा भाविसाई घातलिया भय नरकाजा घातलिया भय नरकाजा घातलिया भय नरकाजा विषय तो त्यांचा झाला नारायण 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 आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता विठोबार कुमार हरे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार भक्ती प्रेम आणि वैराग्यानं परिपूर्ण असलेल्या कीर्तनाची चाल म्हणण्यासाठी हरिभक्त परायण रविदास महाराज जगदाळे आणि त्यांना साथ देतील आवाज मोकळा ओंकार ठेव रे. महाराज जगताप मोकळा ठेवा आवाज कोंडलेला आहे तो. ओंकार महाराज जगताप भक्त ऐसे जाना जे नहीं उदास भक्त ऐसे जाना जे नहीं उदास भक्त ऐसे जा जी भी उदास भक्त ऐसे जा जे भी उदास गेली आशा गेली आशा विषय तो झाला विषय तो गेले आशाची निवारणी गेले आशाची निवारणी विषय तो त्यांचा झाला नरजेण विषय तो त्यांचा झाला नरजेण माता पिता जन धैन नवडे जन धैन माता पिता नवडे जन धन नवडा जन धन माता पिता
भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे फोडवणे दी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठ्ठल 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 आवाज चांगला दे रे आवाज येत नाही कीर्तनाचा आवाज चांगला नसतो आणि ऑर्केस्ट्राचा खराब नसतो विठ्ठल नेहमी इंदुरीकरांचं कीर्तन ठेवत होतो मी आजचा दिवस असा आहे की माझं कीर्तन ठेवायची त्यांच्यावर पाळी आली मी कीर्तन देत नाही मी सगळ्यांना माहिती पण त्यांनी आग्रह केला आणि मलाही तो यावेळेस गगनगिरी महाराजांचं नाव घेतल्यानंतर माझ्या मनामध्ये सुद्धा असं वाटलं की आपण जायला पाहिजे या कार्यक्रमाला 7 पर्व पूर्ण झाले दर 3 वर्षाला एक सप्ताह असतो आणि गगनगिरीजी महाराज आहेत ही जी गिरीजी आहेत ना त्यापैकी माझे गुरु पण गिरी टाईप आहेत आणि पूर्ण भारताचे ते मुख्य स्वामी होते स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर त्यांचं नाव आहे स्वामी काशिकानंद गिरीजी महाराज 1000 कोटीची आज प्रॉपर्टी मुंबईमध्ये आणि त्यांचा मी एकुलता एक शिष्य विठ्ठल आनंदगिरी आनंदवन आश्रम असं नाव आहे माझ्या इथं स्वामीजी सगळे बसल्यामुळे मी माझा परिचय त्यांना दिला आणि तुम्ही म्हणताल मग एवढं सोडून तुम्ही संन्यासी का झाले नाही इकडं का आले महाराष्ट्रामध्ये तर त्याचं महाराष्ट्रात जर राहायचं असेल किंवा यायचं असेल त्याला एकमेव कारण ज्ञानेश्वरी बाकी सगळं घाण आहे काही घेण्यासारखं नाही मग कोण कोणाचे तंगडे उडतील कोण कोणावर केस करेल कीर्तन करून महाराष्ट्रात केस होते ह्याच्यापेक्षा अजून काय दुर्भाग्य विठ्ठल म्हणजे देशात भ्रष्टाचार करून सुटतो माणूस पण कीर्तन करून अडकतो हे इंदोरीकरी महाराजांचं जीवन आहे असं महाराष्ट्र तेव्हा मला जाताना स्वामीजींनी सावध केलं होतं की जाताना महाराष्ट्रात चाललायस मी म्हटलं फक्त ज्ञानेश्वरीसाठी चाललोय त्यामुळे आजपर्यंत ज्ञानेश्वरी सोडून कोणाचं ऐकतच नाही त्याच्यामुळे माझ्यावर केस झाली नाही अजून या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे भक्त ऐसे जाना जे देही उदास तो उदास शब्द ऐकला ना तर आमचे चांगले हसणारे चेहरे पडून जातात आणि असं गेल्या 700 वर्षापासून साधू म्हणला ना की तो उदास दिसला पाहिजे हीच व्याख्या झाली जगामध्ये आणि कोणी जर काही चांगला राहत असेल साधू की त्याला लगेच हे प्रमाण भक्त ऐसे जाना जे देही उदास म्हणजे त्याचा हसरेला आनंद ज्ञानाचा आनंद ब्रह्मानंद मातीत मिळवणारी प्रजा असते या जगाचा असा नियम आहे की ज्याच्याकडे जास्त चांगलं असतं ना त्याकडे लोक जळत असतात शरीर चांगलं असलं की श्रीमंत लोक जळतात का की श्रीमंताकडे खायला भरपूर पण पचत काहीच नाही पैलवानाला पचतं सगळं पण मिळत नाही कुठेतरी वॉचमॅन म्हणून नोकरीला असतो कंपनीच्या मालकाला खायला जमत नाहीत एवढे रोग असतात शरीरामध्ये घरातलं त्यांना काहीच चालत नाही फक्त घरात चालत असतात ते श्रीमंत आहेत
आता ही जी श्रीमंत माणसं आहेत हे कुठं झुकतात? सत्तेपुढे झुकतात. किती श्रीमंत मनुष्य असू द्या, तो जर झुकत असेल तर तो सत्तेपुढे झुकतो. आता हे जे स्टेप सांगितल्यात मी तुम्हाला, पहिल्यांदा पहिलवान चांगला आहेत, विद्वान चांगला आहेत, श्रीमंत चांगला आहेत, सत्ताधाऱ्याला मान असतो, एक स्टेप्स आहे त्याच्यामध्ये. आणि हे आपापल्या संपत्ती कमवलेल्याचा उपयोग करतात. श्रीमंत असेल तर त्याची गाडी चांगली असेल, राहणीमान चांगलं असेल, त्याचं वागणं चांगलं असेल, आणि हे सगळं चांगलं आहे म्हणून नाही. आणि हे जे ज्ञानी आणि भक्त असतात ना, हे सगळ्यात जास्त श्रीमंत असतात. सत्ताधारी सुद्धा साधूच्या पाया पडायला जातो. म्हणजे श्रीमंत कोण आहे? साधूचं वैभव आहे ते. जगातले मोठे मोठे लोक सुद्धा साधूच्या चरणावर जातात. आणि तो साधू जर उदास असेल तर जातील का सत्ताधारी त्याच्याकडे? माझ्यावरच प्रयोग चालू आहे काय तुझे? विठ्ठल विठाला 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 मग भक्ताला कळणं, ज्ञानाला कळणं खूप अवघड आहे. मग आपली जी दृष्टी लोकांनी तयार केलेली की याला भक्त म्हणतात, याला वैराग्यवान म्हणतात, संत म्हणतात, ही बाध झालेली दृष्टी आहे. त्याच्यात काही तथ्य नाही आहे. काही एका मुलीचं मुलावर प्रेम होतं. मुलगा साधा होता, सिंपल होता, पण चांगला होता गुणाने. तसे मुलं आवडत नाहीत हल्ली, काय करणार त्याला. आणि मग एक दिवशी प्रकरण एवढं लांब गेलं की पोरांनीच लग्नाची मागणी मागितली की तू माझ्याबरोबर लग्न कर. मुलगी जरा सामान्य घरातून वर आलेली होती, प्रेम करायला बरं वाटलं, पण लग्नाचं म्हटल्यानंतर ती जरा घाबरली. त्या मुलाला तिने विचारलं, तुझ्याकडे फ्लॅट आहे का? तो म्हणला नाही. मारुतीची गाडी आहे का 4 चाकी? ते म्हणलं नाही. नोकरी आहे का? ते म्हणले नाही. ब्रेकअप. गेली निघून ती. एवढा दृष्टांत लवकर कळणार नाही बरं का माझं. निघून गेली ती. पोरगा विचार करत होता, माझा बंगला आहे, मी फ्लॅट मध्ये का राहू? त्याचा नकार म्हणजे काय हा समजला पाहिजे. माझा बंगला आहे, मी फ्लॅट मध्ये का राहू? माझ्याकडे मर्सिडीज आहे, मी मारुती कशाला घेऊ? आणि माझी कंपनी आहे, मी नोकरी का करू? नकार समजला पाहिजे. तसं या अभंगातला उदास शब्द समजला पाहिजे. विठाला विठाला आतून जो ज्ञानानं, आनंदानं, ब्रह्मानंदानं भरलेला आहे तो उदास काय? विषयातलं क्षणिक सुख आहे म्हणून उदास आहे. शरीर जाणारा आहे म्हणून उदास आहे. उदास शब्दाचा अर्थ चेहरा खराब आहे असं नाही. नाहीतर तुकोबरांच्या अभंगामध्ये विनोद नसते, नवरस नसते. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचली ना, त्यातले काही काही जोक असे मी 6-6 महिने हसत असतो. ज्ञानोबरांनी जे चिमटे काढलेले तर ते तुम्हाला कळत नाही, कारण की ते गेंड्याची कातडी. सेन्सिटिव्ह अंतकरण पाहिजे, त्याला तो चिमटा कळतो. 6-6 महिने हसत राहतो, माऊली कसे बोलले असतील. आणि तो जो विनोद, हे जे विनोद आहेत, नवरसी भरवी सागरू, आणि या नवरसामध्ये शृंगार देखील रस आहे, हास्यरस सुद्धा आहे. नाही कळालं? मग हास्यरस जर माऊलीने स्वीकारला आहे, तो इंदुरीकराला नावं ठेवायचं कारण काय? क्या बात. वारकरी संप्रदायाचे 9 रस आहेत, त्यातला आमचा हास्यरस आहे हा. त्याचा स्वीकार करा ना तुम्ही. पण जे शांत रसातले असतात, हे काय पद्धत आहे का? मला बरेचसे लोक म्हणले, माझा कीर्तनकार होता, मी कीर्तन ठेवलं होतं आमच्या नारळी सप्ताहामध्ये. तो जो वेदांताचार्य झालेला कीर्तनकार मला म्हणला, कसं काय तुम्ही इंदोरीकरचं कीर्तन ठेवलं? माझी इच्छा. त्यांच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. लक्षात येते? माझा दोस्त मला म्हटलं, त्यांच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. मला असं कोण म्हणतं? ते म्हणे मी म्हणतो. तेच तर प्रॉब्लेम आहे. तू म्हणतो हेच प्रॉब्लेम आहे. लोकांनी म्हणणं हे सौभाग्य आहे.
तुम्ही स्वतःला किती मोठे समजा. माझ्या एका मित्राला गादी मिळाली नाही, मी भेटायला गेलो, त्यांनी 4 गाद्या ठेवल्या होत्या कॉटवर. मला म्हणे तुला 1 गादी मिळाली, मी 4 गादी होईल. तुम्ही काय समजता स्वतःला, तुमचा भाग आहे. संत आतून कसे आहेत हा संतांचा भाग आहे. म्हणून जे मनात संतांच्या विषयी दुर्गुण आणि चुकीच्या रचना त्या काढून टाका. आतून ब्रह्मानंदाने भरलेला आहे म्हणून उदास आहे. विठ्ठल विठ्ठल अर्थ लक्षात ठेवा. उदास आहे म्हणजे तो काही प्राप्तीसाठी उदास नाही, भक्त काही मिळवण्यासाठी उदास नाही. तो साधक नाहीये, भक्त आहे. साधकाला काहीतरी साध्य करायचं असतं, काहीतरी मिळवायचं. तुम्हाला काही मिळवायचंय, तुमचं काही टार्गेट आहे. साधकाचं काय? म्हणून शब्द लक्षात ठेवा बरं का. भक्त शब्द वापरलाय, संत शब्द नाही इथे. सकाळी एक विद्वान आले होते माझ्याकडे आणि आता जवळजवळ आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाबद्दल फार गैरसमज आहेत. ग्रंथ मी पूर्ण केलाय तो लिहून. हरिपाठ लोकांना वाटतं तो संसारिक लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी. आता माऊलीचा अधिकार काय? आणि ते सामान्य लोकाला महान करतात, सामान्य विषय कधी सांगत नाहीत. हे लक्षात ठेवा. माऊली त्यांचं शरीरच तसं आहे, सामान्य विषय. आणि लोक म्हणतात तो सामान्य करताय. म्हणलं चुकीची कल्पना आहे. योग याग विधी येणे नोहे. इथं बसलेल्या लोकांपैकी कोण करतं बरं योग? योग याग विधी म्हणजे कर्मकांड. यांनी सिद्ध मिळणार नाही असं माऊली सांगतात. कोण करतं सामान्य लोकांमध्ये? जे करतात त्यांचा निषेध आहे. तुमच्या आमच्यासाठी हरिमुखे म्हणाय विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये संसारिकाप्रमाणेच प्रकार आहेत. काही सायन्स शिकलेले आहेत, काही कॉमर्स शिकलेले आहेत, काही CA झालेले आहेत, काही ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळतात, काही कलेक्टर आहेत. तसं वारकरी संप्रदायात काही योगी आहेत अध्यात्मामध्ये, काही तपस्वी आहेत, काही ज्ञानी आहेत, काही शब्दाचे विद्वान आहेत. हे वारकरी संप्रदायामध्ये सांगत नाही, संपूर्ण अध्यात्मामध्ये सांगतो. आता तुम्हाला कोण भेटतं हे तुमचं नशीब आहे. तुम्ही कधी कधी योग्याकडे जाता आणि ज्ञान मागता, तर चांगदेवाला जिथं ज्ञान झालं नाही तिथं तुम्हाला काय होणार आहे? योगी हा योग शरीराचा आहे. म्हणून ग्रंथ पण तसेच आहेत. 65 योगासाठी आहेत. अनुभूती तपासण्यासाठी अनुभवामृत आहेत. ज्ञान तपासायचं असेल तर ज्ञानेश्वरी आहेत. आणि रामकृष्ण पंथ ज्याला पाहिजे असेल त्यासाठी हरिपाठ आहे. हा रस्ता आहे. रामकृष्णी पंथ क्रमी याला रस्ता येतो. तुम्ही ठरवा काय पाहिजे. तसं तुम्ही कोणाला गुरु मानता हा तुमचा विषय आहे. ना तुम्हाला योगी समजतो, ना तुम्हाला ज्ञानी समजतो, ना तुम्हाला विद्वान समजतो. हे अध्यात्मातले प्रकार आहेत. म्हणून तुमची गरज कशी त्याच्याकडे जा. आणि हा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ जर असेल तर तो भक्त आहे. आणि आपण त्या शब्दाचं एवढं पतन केलंय, माळ घातली की आपण त्याला भक्त म्हणतो. ज्ञानाला श्रेष्ठ समजतो, योग्याला श्रेष्ठ समजतो, विद्वानाला श्रेष्ठ समजतो. अध्यात्मामध्ये भक्त श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सर्वश्रेष्ठ जर असेल ना तर भक्त म्हणून सांगितलेलं आहे. इतकं वर्णन केलेलं आहे. मला एकाने प्रश्न विचारला होता, हा विठ्ठल शब्द कुठून आला? शास्त्रामध्ये नाही, पुराणामध्ये नाही. म्हणलं तुला प्रॉब्लेम काय ते सांग ना. नाही नाही, मग आला कुठून? म्हणलं ज्ञानोबांनी सांगितलं. मग ज्ञानोबाचं मान्य आहे का? म्हणलं पंडितांनी लिहिलेले शास्त्र मान्य आहेत, ज्ञानाच्या अवतारने सांगितलेलं ज्ञान मान्य नाही. याच्यापेक्षा काय मूर्खपणा असेल? कल्पना करते. आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत हे दिलेलं आहे, देव शक्ती स्वरूप आहेत. आईला मुलगा आहे हे महत्वाचं आहे, कोणतं नाव आहे हे महत्वाचं नाही. लक्षात येते? तुम्ही ठेवाल ते नाव. आई आग्रहच करत नाही, आईला मुलगा पाहिजे. मग बाप नाव ठेवत असेल, आई नाव ठेवत असेल, आजोबा विषय नाही. मुलगा माझा आहे, माझ्या पोटी जन्माला आलाय, तो माझा बॉडी पार्ट आहे, हे महत्वाचं आहे.
नाव कोण ठेवतं याला महत्व नाही आहे, कोणाचं आहे याला महत्व आहे. तसं तुम्ही कोणाची समीक्षा करता, हे शास्त्र चांगलं का हा योगी चांगला का, हे काही महत्वाचं नाही. तुम्ही कोणाचे आहात हे महत्वाचं आहे. आणि या जगामध्ये भक्तच असा आहे, वादातच पडत नाही. आयुष्यात तो वादामध्ये पडत नाही, त्याचं नाव आहे भक्त. आणि तो भक्त फार अवघड आहे बरं का. सेना नावी महाराजांचा प्रसंग आहे. भूत प्रसन्न झालं. सेना नावी महाराजांनी विचारलं त्याला, काय पाहिजे तुला? काय नाही म्हणे, संतांची भेट पाहिजे. ते भूत म्हणलं, आम्हीच जात नाही संताजवळ. ज्या संताकडे जास्त जातात त्यांना काय समजायचं तुम्ही बघा. गर्दी आहे, गर्दी नाही आहे. तरी लक्षण काय सांगितलं पहा. जो वाद करत नाही त्याला संत म्हणायचं, भक्त म्हणायचं. आंब्याची फांदी घेऊन जा, गाणगापूरला दत्त महाराज आंघोळीला येतात, तिथं जाऊन उभा राहा आणि प्रत्येकाला विचार. त्यांनी सांगितलं आंब्याची, तू म्हणायची लिंबाची. लोक भांडणं करतात, गाढव आहे का मूर्ख आहे का सांगतात, पण जो वादच करत नाही त्याच्या पाया पडते दत्त आहे. अजून अर्थ नाही कळला. अनुसयाचे पुत्र, एका परंपरेचे गुरु दत्त महाराज, ते वाद करत नाहीत आणि तुम्ही वादाशिवाय जीवन जगत नाहीत. किती फरक आहे याच्यामध्ये. आणि मग सेना नावी महाराजांनी तसं केलं. कोणी येईल त्याला गंगेत विचार उभा, कोणती काडी आहे? लिंबाची. नाही म्हणजे आंब्याची. नाही नाही, मूर्ख आहेस तू. दत्त महाराजाला विचारलं कोणती गाडी आहे? ते म्हणजे आंब्याची. लिंबाची. लिंबाची. नाही पेरूची. पेरूची. लक्षात ठेवा, लोक चुकीचे आहेत, स्वीकार करा. तुमचा आनंद कधीच कमी होणार नाही. तुम्हाला जर तुमचा आनंद टिकवायचा असेल, वाद करू नका. कोणताही असेल, घरातला असेल, सोडून द्या, पण वाद करू नका. आणि भारतामध्ये तर अशी विशेषता आहे, जर कोर्टामध्ये गेलात ना, 60-65 वर्ष वाद मिटत नाहीत सुप्रीम कोर्टापर्यंत. जी वस्तू आज आपल्याला पाहिजे ती 60 वर्षापर्यंत मिळत नाहीत. कधीही पहा, श्रीमंत लोक कोर्टात जात नाहीत. मोठमोठ्या कंपनीचे लोक आजही पहा, इंडस्ट्रीचे लोक पहा, घरात बसून सॉल्व्ह करतात आणि कोर्टात जात नाहीत. म्हणून महाराष्ट्राचं आणि बिहारचं वैशिष्ट्य सांगताना सांगतात, बिहारमध्ये सगळे लोक केस करतात, सगळे कोर्टामध्ये हजर आहेत, आणि महाराष्ट्रातले सगळे लोक गुत्त्यावर हजर आहेत, सगळे दारूच्या मागे आहेत. हे सर्वे आहे बरं का, हा सामान्य नाही, सर्वे हा. वाद नकोय. ज्याच्या जीवनामध्ये वाद नाही, भांडणं का करणार तुम्ही? कशामुळं? आणि जिथं भांडणं नाही तिथं आत्मारामामध्ये तुम्ही लीन असता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भक्त उदास नाही आहेत, ज्या अर्थाने तो शब्द घेतात, आतून भरलेले आहेत, म्हणून तुमच्याविषयी उदास आहेत. विठ्ठल 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 मराठी कळली का? भक्त तुमच्याविषयी उदास आहेत, आतून सुरस आहेत, म्हणून अभंगामध्ये रस आहेत, ओवीमध्ये रस आहेत, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये रस आहे. आणि मागणी सुद्धा नवरसी भरवी, जीवन मिळालेले आहे, मनुष्य शरीर मिळालेले आहेत, आनंदाने राहिलं पाहिजेत. का न देहावर उदास आहेत, आशा पास का नाहीत, याची व्याख्या करू नका. आशा पास का नाहीत, पाश किती असतात, जन धन ना आवडे, मग कोणाला जन ना आवडे, कोणाला, ह्या व्याख्या नाहीत, भाव नाही. हा शब्दार्थ आहेत, ध्वनी महत्वाचा आहे. तुम्हाला जर कोणी म्हणलं फार शहाणा आहेस, त्याचा वाक्यार्थ फार चांगला आहे ना. तुम्ही शहाणे तरी पण तुम्हाला आवडत नाही, कारण ध्वनी खराब आहे. भाषा का ध्वनी, तू शहाणा आहेस, आता त्या वाक्य कुठं चुकलेले आहेत. शहाणा असणं चांगलं आहे, पण ज्या अर्थानं तो म्हणला तो ध्वनी खराब आहे. आणि तो हे लक्षात ठेव. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय किंवा ज्ञानोबाराय यांच्याकडे जेव्हा तुम्ही पाहता ना, शब्दार्थाकडे नका पाहू, तो ध्वनी पहा. त्याला मराठीमध्ये आस म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आस म्हणजे पखवाजावर जर चाट मारली, थाप टाकली ना,
त्याचा जो ध्वनी आहे तो किती वेळ राहतो त्याच्यावर पखवाजाची क्वालिटी आहे. कळते तुम्हाला? घंटा मोठा बांधला पण त्याच्यामध्ये मिक्सिंग केली, वाजला की त्याचा आवाज बंद. पण ओरिजिनल जर घंटा वाजवला ना 1 मिनिटभर त्याचा आस राहतो. तसं ज्ञानेश्वरी वाचली आणि जर त्याचा ध्वनी कळाला, आयुष्यभर आस राहिली पाहिजेत, तो माणूस उदास आहे. आस नसेल ना, व्याख्या करू करू मेला, लक्षणं पाहून पाहून मेला, भक्तच भेटत नाही याला. म्हणून हा आणि एक इतका गोड अभंग आहे हा. का देहावर उदास आहेत, का जनधन ना आवडे, का आशा पास नाही, विषय तो त्यांचा. इतका साधा शब्द आहे हा, विषय तो त्यांचा. हे तुम्हाला कळालं पाहिजे. ज्याचा विषय झाला तो त्याच्या अतिरिक्त सगळ्यावर उदास असतो. पेंटर पहा, पेंट करण्यामध्ये जर मग्न झाला, अप्सरा शेजारून गेली तरी तो पाहत नाही, उदास आहे. एकाग्र झाला तो त्याच्या विषयावर. कोणताही स्वयंपाक करणारी बाई असू द्या, काही काही बाई भाग्यवान असतात, मरेपर्यंत स्वयंपाक करतात, मीठ किती टाकावं हे कळतच नाही. दरवेळेस विचारतात टाकायचं काय, मीठ किती टाकू. ही उदासी कामाची नाही बरं का. उदासी कोणाला म्हणतात? तज्ञता पाहिजे, तुमचा अनुभव पूर्ण. सुगरण म्हणजे काय? एकाग्र चित्तानं स्वयंपाक करणारी, त्याच्यात गोडी निर्माण होते. मला सांगा, एकाग्र चित्ताने स्वयंपाक केल्यावर गोडी निर्माण होते. चित्त जर एकाग्र नसेल, पदार्थ तेच असतात जी सुगरण वापरते, सामान्य बाई वापरते, मजा येत नाही. नाही कळलं? अभंग तोच असतो. तुमचा विषय नसेल ना, अभंगात गोडी येत नाही. ओवीत गोडी निर्माण होत, मसाले तेच आहे. तो विषय तुमचा आहे का नाही याच्यावर जास्त आधारित आहे. गोडी कधी येते? तुकोबरांच्या अभंगात, ज्ञानोबा माऊलीच्या ओवीमध्ये विषय झालेला पाहिजे. आणि ज्या दिवशी विषय, सायंटिस्ट लोक पहा ना, अनेक हजारो उदाहरण आहेत. पुस्तक वाचता वाचता तंद्री लागली आणि पाण्याला उकळी आली म्हणून भाजी टाकण्याच्या ऐवजी हातातलं घड्याळ टाकलं. याला म्हणतात विषय होतो त्यांचा. तुम्ही हसाल की चूक केली म्हणून, पण ही एकाग्रता मानवी जन्माला आनंद देणारी असते. याची तर वाट पाहतात. एक गाऊ आम्ही म्हणजे काय? एकट्याचं नाव नाही, एक चित्तानं एकाग्रानं नाव गाऊ. अवधान शब्दाचा हाच अर्थ आहे. कोणताही श्रेष्ठ माणूस पहा, तो एका विषयात तज्ञ असतो. कोणताही श्रेष्ठ माणूस पहा. वैज्ञानिकाला कॉमर्स विचारा येणार नाही, सीएला विज्ञान विचारा जमणार नाही, पण मूर्ख आहे असा अर्थ नाही. तो त्याच्या विषयातला तज्ञ आहे. तसं परमार्थामध्ये भक्त तज्ञ आहेत, म्हणून देहावर उदास आहेत, म्हणून आशापास बांधले जात नाहीत, म्हणून जन धन माता पिता आवडत. का की विषय झाला. आपलं काय होतं? विषय धन आहे आणि बोलणं ज्ञानावर आहे. नाही कळालं? बोलणं विषय वेगळा आहे. बोलत असताना, आणि हे ज्ञानोबरांच्या ओव्या आहेत 15व्या अध्यायामध्ये, अंतःकरणी विषयाचा थारा, तोंड भरो का विचारा. तोंड भरून ज्ञान सांगणारा मनुष्य असू द्या, माऊली म्हणतात तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाचा थारा, नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. 1000 जन्म गेले, कोट्यावधी जन्म गेले, भगवंत म्हणतात मी त्याला सापडत नाही. का की विषय वेगळा आहे. विठ्ठल विठाला 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 परमार्थ हा विषय वेगळा आहे. परमार्थावर बोलणारे विषयी आहेत. शब्द कळायला जड आहेत, म्हणून मी म्हणले इंदुरीकर तुम्हाला सापडलेत आज. ज्ञानेश्वरी विषय आहेत, बोलणारे विषयी आहेत. ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी. पुन्हा सांगतो तुम्हाला, जर विषय नारायण असेल ना, तर 700 वर्षापूर्वी ज्ञान प्राप्तीचं कोणतंही साधन नव्हतं. चमत्कार जे लोक मानत नाही ना, त्यांच्यासाठी मी बोलतोय.
700 वर्षापूर्वी कोणतंही ज्ञानप्राप्तीचं साधन नसताना एकही शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अंधश्रद्धेचा सापडत नाही. याला विषय म्हणतात, याला ताकद म्हणतात. 400 वर्षापूर्वी गाथा लिहिला, कोणतंही साधन उपलब्ध नाहीत, सर्व विषय गाथ्यामध्ये आलेले आहेत, याला ताकद म्हणतात. ज्यांचा विषय नारायण आहेत त्यांच्या मुखातून सरस्वती बोलते, त्याला अभ्यासाची गरज पडत नाही. आणि ज्याचा अभ्यास आहे पण मनात विषय आहेत, याला द्वंद्व म्हणतात. या शब्दाचा अंतःकरणात एक विषय आणि बाहेरचा एक, म्हणून भक्ताचं लक्षण करताना सुद्धा हेच लक्षण आहे. फक्त जर सोडलं ना सगळे द्वंद्वामध्ये जगतात. विकतात काही याला महत्व नाही बरं का. अंतःकरणामध्ये धन आहेत, विकायला काही विका तुम्ही. शिक्षक आहेत, अंतःकरणामध्ये पगार आहेत. बाहेर ज्ञान शिकवलं जातं, ज्ञानात रस येत नाही. मग आपण ज्याला पाट्या टाकणं म्हणतो ना तसा प्रकार आहे. अंतःकरणामध्ये धनाची आशा आहे आणि मग कीर्तन करतो. कीर्तनात लोकाला आनंद येईल पण कीर्तनकाराला आनंद येणार नाही. काही काही आमचे कीर्तनकार असे आहेत, गेल्या 40 वर्षापासून एकाच अभंगावर स्थिर आहेत. न त्यांचा विषय बदलतो न वाक्य बदलतात. तर मी एक दिवशी म्हणलं, महाराज हे थोडं बदला. 40 वर्षापूर्वीचा समाज शिकलेला नव्हता, गुगल नव्हतं, काही नव्हतं. नाही नाही म्हणे महाराज, आम्ही एक गाव, आम्ही जगात बदल होईल. मला एकाने इंदोरीकरी महाराजांच्या विषयी सांगितलं, पैसे घेतात म्हणून. गंभीर विषय आहे ना. पण ते तुम्हाला अजून आमच्या टेक्निक माहिती नाहीत. जे लोक कीर्तनाचे पैसे घेत नाहीत ना, ते गावोगावी लाखो रुपयाची वर्गणी घेतात. मी एकदा जेवायला गेलो एका वैराग्यवान माणसाच्या घरी. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. द्वादशीला जेवायला बोलवलं. ऐकण्यासारखं बरं का इंदोरीकर महाराज, तुम्हाला सांगायला बरं होईल. जेवायला गेलो, त्याची स्वतःची धर्मशाळा होती आणि ज्यांनी ज्यांनी खोल्या बांधल्या होत्या, बांधणाऱ्या म्हाताऱ्याचे फोटो तिथं एका लाईनीने लागले होते की यांनी 1 लाख रुपये दिले, यांनी. आणि ज्यांचे फोटो होते त्यांच्या गळ्यात माळाच नव्हत्या. आणि तो महाराज पैसे घेणाऱ्यावर टीका करत होता. सगळ्यांनी विषय नीट ऐका बरं का. आणि मग त्यांनी माझ्यावर टीका केली. 90-91ची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस जोग महाराजांचं सप्ताहात कीर्तन होतं. त्यावेळेस मी हा विषय सांगितला. धन आहे ना, धन, अर्थ हा पुरुषार्थ आहे. कमवणारा जो असतो ना तो पुरुष असतो, हिजडा नसतो. तो कमवतो त्यालाच पुरुष म्हणतात. त्याची मेहनत आहे. रोज 6 तास बोलणं शक्य आहे तुम्हाला? फिरून बघा बरं तुम्ही गाडीमध्ये. नुसतं 2 दिवस चक्कर आल्याशिवाय राहणार नाही. पुरुषार्थ आहे तो, शब्द लक्षात ठेवा. आणि जे वैराग्यवान आहेत त्यांनी देवाचे फोटो न लावता देणगीदाराचे फोटो लावलेत, बिनमाळ करायचे. याला काही महंत संत म्हणायचं का? बोला ना. सरळ मिळतच नाही तो, कोणच कीर्तन ठेवत नाही त्यांचं. मग काय करतात? वैराग्याचा आव आणतात. त्याचा अर्थ आहे देही उदास. कशी तरी गुंड्या लावतील. चांगले पैसे कमवण्याचे धोत्र फाटलेले. तो मी तर ते मला भेटलं ना असा महाराज, मी फाडूनच टाकतो धोत्र. त्याचे मी म्हणले कशा करतात? दरबद्रीपणा दाखवतो. नाही, जे देही उदास. अरे पण देहावर उदास हो, कपड्यावर का होतो? नाही लक्षात आलं. कपड्यामुळं आणि वागण्यामुळं अंतःकरण बदलत नाही. अंतःकरण बदलल्यामुळे देहावर उदासी येते. शब्दाला देहाचं काम संपलं, देहाला देव मिळाला, देहाकडून ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याचं काम संपलं. घरापर्यंत जाण्यासाठी गाडी वापरली,
किती रुपयाची हे महत्वाचे नाहीत. घर दिलं, गाडीचं काम संपलं. गाडीत मुक्काम करत नाहीत. देहाने देव प्राप्त करून दिला, देहाचं काम संपलं. देव मिळाला, देहावर उदासी आली. सगळ्याचीच येते. लक्षात ठेवा काय बोललो मी तुम्हाला. साधं साधं बोलतोय. उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहेत. यांचे सुद्धा हेच अभंग आहेत. विषय तो त्या ज्याला देश हा विषय झालेला आहे, त्यांनी शरीराला सोडलेत महाराज देशासाठी. त्याचं नाव स्वातंत्र्य आहे. फोटो बघा तुम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये. हुतात्मा म्हणजे काय? त्यांना काही बायका पोरा नाही आहेत, इच्छा नाही आहे त्यांना. देश हा त्यांचा विषय आहे, म्हणून शरीर ओवाळून टाकलं देशावर. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लक्षात आलं तुम्हाला? तोच विषय परमार्थामध्ये. ज्ञानेश्वरीवर शरीर ओवाळून टाका, माऊली भेटल्याशिवाय राहणार नाहीत. गाथा असो, तुमचा देव असो, ओवाळून टाका शरीर, आपोआप उदा. आणि जे मिळतं ना ओवाळून टाकल्यानंतर, त्याच्या पुढे बोलू का? जे हुतात्मे आहेत ना, देशावर कुर्बान गेलेले जे हुतात्मे ना, त्यांच्या नावाचे गीत आहेत. देशाला लुबाडणारे, स्कॅम करणारे, घोटाळे करणारे, त्यांना कुत्रं विचारत नाही महाराज. आहे खरंय. तुरुंगात जातील ना जातील तो नंतरचा भाग आहे. पण देशाला, धर्माला बुडवणाऱ्या लोकांवर गाणं तयार होत नाही कधी. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, जाता जाता फार चांगला विषय आहे. तानहन द्विशत क्रूरान. भगवंतांनी काही माऊलीने ओव्या लिहिलेल्या आहेत. सती आणि सत्पुरुष. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये नोंद केलेली, कोणाला त्रास द्यायचा नाही याचा अर्थ लक्षात ठेवा. किती लोकांना त्रास द्यायचा नाही. आणि जर दिला तुम्ही त्यांना त्रास, तर देव म्हणतो मी बदला घेतो, ते नाही घेत. आणि देव ज्या दिवशी बदला घेतो ना महाराज, काळ चांगले चांगले महाराज लोकांनी नेते पाहिलेले आहेत. माणसं भेटावं म्हणून रस्त्यावर येऊन बसतात. माशा भेटतात पण माणसं भेटत नाही. ही अवस्था होते. ते पैसा भरपूर आहे, काही फायदा होत नाही. सती आणि सत्पुरुष यांना कधीच त्रास द्यायचा नाही. सत्पुरुष म्हणजे संत नाही बरं का. पुन्हा आहे का सत्पुरुष? अरे यानं बंद कर ना बाबा. काय रे? विठाला 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 विठ्ठल. याचा विषयच वेगळा आहे बिचारायचा. सापडला का विषय? विठाला विठाला आमचं काय आहे, कीर्तन तयार नाही. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून सभ्य भाषेत तयार होतं ते. म्हणून तुम्ही फिरण्याचा प्रयत्न करू नका. बसा खाली. हो संजय महाराज, तुम्ही कार्यक्रम ठेवला, तुम्ही ऐका खरं. तुम्ही संपवायचं काय कीर्तन? बसा. विठाला 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 फार सुंदर विषय आहेत आणि ऐकणारे खूप चांगले मिळाले आहेत आज. त्याच्यामुळे मलाही काही टेन्शन नाही. काही कोण शरीर ओवाळून टाकतात, कोणावर ओवाळून टाकतात? देशाला मांडणारे. आणि त्यांच्यावर त्यांची मूर्ती, त्यांची सगळं असतात. काही काही खरंच भाग्यवान आहेत, स्वतःची मूर्ती स्वतःच तयार करून ठेवतात. त्यांना त्यांच्या रक्तावर विश्वास नाही, एवढे विरक्त आहेत ते. आपले पोरं, इंदोरीकरच्या भाषेत आपल्या अवलादी, आपले पुतळे लावतील याचा भरोसा नाही. केस होणार नाही मला, टेन्शन घेऊ नका. मनुष्य जीवनात तुम्ही आलेला आहात, टार्गेट ठेवा. काय पाहिजे तुम्हाला, त्याला समर्पित व्हा. ज्ञानेश्वरी पाहिजे, समर्पित व्हा. पैसा पाहिजे, समर्पित व्हा. म्हणून इतिहास वाचा. पेट्रोल भरणारा माणूस कंपनी काढतो, समर्पण आहे, विषय आहे तो. आणि तुमचं आमचं 10वी पास झाल्यावर पोरं विचारतात कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ. यांना विषयच माहित नाही अजून. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, अतिशय चांगला विषय आहे. कॉलेजमध्ये जर तुम्ही शिकण्यासाठी गेलेला आहात, विद्या हा तुमचा विषय पाहिजे. दुसऱ्या विद्येच्या मागे लागू नका. म्हणून
कॉलेजमध्ये ज्यांनी 8-8 तास अभ्यास केला, हो भारत किती श्रेष्ठ आहे महाराज. एक IAS परीक्षा झाली की तुम्ही एका जिल्ह्याचे मालक होता, कलेक्टर म्हणतात त्याला, आणि इतकी पॉवर आहे. सगळे डिपार्टमेंटचा एक नवरा येतो, सगळे डॉक्टर शिकलेले सगळे त्याच्याजवळ असतात. बाहेर जे असतात नेता, आज जाऊन त्याला नमस्कार करतात, सर एवढं आमचं काम करा. हे केवळ अभ्यासाने होतं, ताकदीनं होतं. मला सांगा तुम्ही, जो सचिव होतो महाराष्ट्राचा, एकच सचिव असतो महाराष्ट्राचा मेन, तो IASच पास झालेला असतो. तो सचिव होतो, महाराष्ट्राचा मालक होतो, त्याला निवडणूकच नाही. त्याचा विषय पहा कसा आहे. सगळे मंत्री, सगळे डिपार्टमेंटचा तो मालक आहेत. अहो एक परीक्षा पास झाला तर तुम्ही एवढे महान झालात. एक परीक्षा पास झालात, ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही जगाचे मालक होता. गेले 700 वर्षापासून ज्ञानोबारांचं भजन आहेत, मालक आहेत महाराष्ट्राचे. लक्षात येते विषय. अरे थांबणारे बाबा, काय रे इंदोरीकर महाराज काय लावले, एकदा इकडून एकदा इकडून. दोनदा डिस्टर्ब झाला. विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. नाही काय नाही, मी आहे ना. लिंक तुटत असते आणि एकदा एक माणूस सगळ्या श्रोत्यांचा विषय खराब करतो, हा त्याचा विषय आहे. तसं एक माणूस ज्ञानोबासारखं चांगलं पण करतो, हा त्यांचा विषय आहे. आता ते माझं काय ना, ती तार निघून गेली. आपण प्रयत्न करू, पुन्हा आली तर कीर्तन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चाल म्हणत होतो. तार तुटली, ती आता काय लागत नाही. म्हणून आज आपल्या नशिबात एवढंच कीर्तन आहे असं आपण गृहीत धरू. कारण की ते काय, आता आमचं ते तयार झालेला स्वयंपाक नाही आहे, त्याला काही करता येत नाही. त्याच्यामुळं इथेच आम्ही कीर्तनाच्या बाबतीत थांबतो. थोडं राजकीय स्टेज वेगळं असतं, त्याच्यामध्ये विक्षेप वगैरे चालतात. पण परमार्थाच्या स्टेजवर एखाद्याला जर तार लागली असेल तर ते पुन्हा येत नाही, त्याला आवाजच बदलून जातो. तेव्हा आपण इथे थांबू. आज गगनगिरी महाराजांचा या ठिकाणी 7वा अधिक मासातला सप्ताह आहे आणि इंदोरीकर महाराज यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मी आलो. खरं म्हणजे की तो कीर्तन करत नाही मी, याचा अर्थ सगळीकडे विक्षेप होतो असंही समजू नका बरं का. सगळीकडे विक्षेप होत नाही, परंतु लिखाण आहे. कारण की जे लिखाण आहे ते भविष्यातल्या लोकांना मार्गदर्शन आहे. आपण असो अथवा नसो, पण ज्ञानेश्वरी रहस्य काय आहेत, हरिपाठ रहस्य काय आहेत, समाजापुढे येण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. म्हणून ती चालू असल्यामुळे आणि भगवानगडाचं मोठं काम असल्यामुळे विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी आहेत, सगळेचे सगळे ज्ञानेश्वरी पाठ करणारे आहेत. आणि हे भाग्य आहे आमचं की या काळामध्ये हे विद्यार्थी ज्ञानेश्वरीसाठी मिळाले.
हे भाग्य भगवानगडाचं की जिथून सगळं तयारी होते ज्ञानेश्वरीची. म्हणून कीर्तनाला जाणं वगैरे आपण थोडंसं टाळतो. आणि मग त्याच्यामध्ये जर थोडंसं आता हे कसं आहे एकदम इंदोरीकरामुळे माझाही मूड आला होता, मला आज तडाख्यात सापडलेत. कीर्तनकारांना काही सूत्र द्यायचे असतात की ज्याच्यावर ते लोक नंतर समाजापर्यंत विस्तार करतात. आम्ही संक्षिप्त भाषेत बोलत असतो आणि इतर जे कीर्तनकार असतात त्या सूत्रांचा ते गावोगावी जाऊन विस्तार करतात. ही वारकरी संप्रदायाची पद्धत आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी सगळ्या संतांनी महाराष्ट्रात पोहोचवली आणि त्यांना जशा जशा पद्धतीने अर्थ सांगता आले तळागाळापर्यंत पोहोचवणे हे वारकरी संप्रदायाची एक शिस्त आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबू आणि झालेली सेवा इथं थांबवतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. उठू नका थांबा, आरती व्हायची, आरती.